तुम्हाला माहिती आहे का, द एअरक्राफ्ट ॲक्ट 1934 प्रमाणे विनापरवाना हवेमध्ये पतंग उडवणं किंवा हवेमध्ये फुगा सोडणं किंवा हवेमध्ये फुगा सोडून तो कुठंतरी बांधून ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। काय आहे तो कायदा, काय आहे त्याबाबतची अधिकची माहिती, चला तर मग पाहूया। नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। असं कोणाचंही लहानपण नसेल, बालपण नसेल ज्यांनी लहानपणी पतंग उडवलेली नसेल किंवा फुगा उडवलेला नसेल, परंतु तुम्हाला ही पतंग ही फुगा उडवण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता असते आणि जर तुम्ही परवानगी न घेता अशी पतंग किंवा फुगे उडवले तर तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते। मग अलीकडच्या काळामध्ये आपण असंही बघतो की एखादा फेस्टिवल, एखादा कार्यक्रम मोठा असेल किंवा यात्रा असेल तर तिथे मोठमोठ्याले फुगे हवेमध्ये सोडलेले असतात आणि ते दोरीच्या साहाय्याने खाली बांधलेले असतात। परंतु हे असं कृत्य करण्यासाठी सुद्धा शासनाची किंवा पोलिसांची परवानगी आवश्यक असते। मग आता ही जी प्रोव्हिजन आहे, ही जी तरतूद आहे, ही कुठल्या कायद्याअंतर्गत दिलेली आहे? तर हा जो कायदा आहे तो द एअरक्राफ्ट ॲक्ट 1934 मध्ये दिलेला आहे। हा जो कायदा आहे तो 19 ऑगस्ट 1934 साली या भारतामध्ये आलेला होता आणि या कायद्याअंतर्गत कुठलेही पतंग उडवण्यासाठी, आता पतंगच नाही तर कायद्यामध्ये तरतूद काय आहे ते नक्की पाहूया। तर या कायद्याअंतर्गत कलम 2 मध्ये एअरक्राफ्टची व्याख्या दिलेली आहे। मग एअरक्राफ्ट म्हणजे काय, तर एअरक्राफ्ट म्हणजे हवेत उडणारी वस्तू, मग त्यामध्ये समावेश होतो तो फुग्याचा, मग तो हवेत सोडलेला असो किंवा तो बांधलेला असो, तसंच विमान, पतंग, ग्लायडर किंवा त्यासारख्या वस्तू। आता आपण अलीकडल्या काळात बघतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये ड्रोनच्या साहाय्याने शूटिंग घेणे किंवा ड्रोनच्या साहाय्याने काहीतरी गोष्टी करणे ह्या कृत्य करत असतात। यासाठी काही ड्रोनचे जे ओनर आहेत, मालक आहेत, ते पोलिसांची परवानगी घेऊन अशा प्रकारचे कृत्य करत असतात किंवा यात्रेमध्ये सुद्धा ड्रोनने शूटिंग केली जाते, त्यासाठी सुद्धा पोलिसांची परवानगी ड्रोनचे जे मालक आहेत ते घेत असतात। परंतु आपण हवेमध्ये पतंग उडवण्यासाठी त्याची किंवा हवेमध्ये फुगा सोडण्यासाठी किंवा हवेमध्ये फुगा सोडून तो बांधून ठेवण्यासाठी कधी परवानगी घेत नाही। पण तसं जर आपण केलं आणि परमिशन न घेता केलं तर तो कायद्यानं गुन्हा आहे। आता तो गुन्हा कसा, तर जो कोणी जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास होईल अशी एअरक्राफ्ट उडविल आणि त्यामुळे जर कोणाला दुखापत किंवा संपत्तीचे नुकसान झाल्यास द एअरक्राफ्ट ॲक्टचे कलम 11 प्रमाणे तो गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला 2 वर्षाचा कारावास आणि 10 लाख रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा एकाच वेळी होऊ शकतं। त्यामुळे जर तुम्ही कधी पतंग उडवण्याचा विचार करत असाल किंवा हवेमध्ये फुगा सोडायचा विचार करत असला तर पोलिसांची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक आहे। आता याची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये एवढी होताना दिसत नाही। मकर संक्रांतीमध्ये बहुतांश ठिकाणी आपण सर्वजणच पतंग